नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, नवी मुंबई जे आहे, नवी मुंबई भरती 2025 ची, तर याच्यामध्ये जे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठीची जी पोस्ट आहे त्या पोस्टच्या एक्झामिनेशन साठी जे टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी त्यांनी पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना दिली आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। स्पेसिफिकली जे विद्यार्थी या एक्झाम साठी जाणार आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायची आहे हे आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जी नवी मुंबई भरती आहे NMMC ज्याला म्हणतो आपण, तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठीची आपण एक्झाम देणार आहोत। याच्यामध्ये ग्रुप लेवल टाइमर हे असणार आहे इथून पुढे आणि स्पेसिफिक तसे एक नोटिफिकेशन तिथे महानगरपालिकेने काढलेलं आहे आणि काय आहे ही टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी आणि काय सेक्शन असणार आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे हे आपण बघणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, NMMC साठी फक्त 99 रुपयामध्ये 3 फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला देता येणार आहे। तारीख जवळ आलेली आहे, तुम्ही ती एक्झाम पर्टिक्युलर प्रॅक्टिस साठी तुम्ही ते टेस्ट घेऊ शकता। ओके विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसाची ऑफर आहे, 20% डिस्काउंट आहे आपल्या PWD JEE आणि WRD JEE या बॅच वरती। ओके, बॅच सुरू होणार आहे 30 जून पासून। तर अधिक माहितीसाठी 788 781 1411 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता। ओके, आता जाणून घेऊया एकदम थोडक्यामध्ये संक्षिप्त रूपाने आणि एक्झॅक्टली टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी नेमकी काय आहे। तर NMMC तर्फे एक स्पेसिफिक सर्क्युलर काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मॅन्डेटरी टाइम बाउंडिंग पर्टिक्युलर सेक्शन सांगितलेले आहे MCQ एक्झाम साठी। तर ऑनलाईन एक्झामिनेशन ज्या होणार आहे, जिथे आपण CBT म्हणतो त्याला, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, तर याच्यामध्ये सिक्युरिटीसाठी त्यांनी काय केलेलं आहे की टोटल जे काही MCQ असतील, आता याच्यामध्ये 100 MCQ आहेत, तर त्यांनी त्याचे ग्रुप केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपला वेगळं स्पेसिफिक पर्टिक्युलर फिक्स टायमिंग दिलेला आहे। 30-30 मिनिटाचा स्लॉट दिलेला आहे आणि त्या 30 मिनिटांमध्ये तोच सेक्शन तुमचा सॉल्व्ह करायचा आहे। ओके, ते 30 मिनिटं संपेपर्यंत तुम्ही तो सेक्शन सोडून दुसऱ्या सेक्शन वरती शिफ्ट होऊ शकत नाही। हेच इथे मेन्शन केलेलं आहे बघा, यांनी इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की NMMC थ्रू ज्या काही CBT एक्झामिनेशन आहे, या CBT एक्झामिनेशन मध्ये सिक्युरिटीच्या दृष्टीने ही टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी जी आहे ती अलॉट केलेली आहे किंवा ती लागू करण्यात आलेली आहे। ओके, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की सेक्शन्स राहतील तुमचे, जे टोटल पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहेत, तर देयर आर 4 टाइम बाउंडिंग सेक्शन्स, जसं सेक्शन A B C D आणि प्रत्येक सेक्शन मध्ये 25 क्वेश्चन्स असणार आहेत, 25 क्वेश्चन्स आणि 30 मिनिटं असणार आहे तुमचा ते सॉल्व्ह करायला। ओके, ते इथे मेन्शन केलेलं आहे आणि जसं मी सांगितलं 25 प्रश्न आहेत, 30 मिनिटं आहे प्रत्येक सेक्शनला, तर ते 30 मिनिटं संपेपर्यंत तुम्हाला दुसऱ्या सेक्शनला जाता येणार नाही। ओके, लक्षात ठेवा, इथे त्यांनी तसं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की 4 विभाग असतील, जसं ABCD आहे, प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न असतील, 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि उमेदवारांना मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यासाठी प्रतिबंधित केले जाईल। म्हणजे जे मी आता सांगितलं की तो सेक्शन कंप्लीट होईपर्यंत 30 मिनिटं टायमिंग कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला दुसऱ्या सेक्शन वरती जाता येणार नाही। ओके, म्हणजेच एकदा तुम्ही स्पेसिफिकली तो 30 मिनिटाच्या नंतर दुसऱ्या सेक्शन मध्ये गेलात, परत त्या सेक्शन्स मध्ये तुम्हाला जाता येणार नाही। येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर दुसरा एक आहे की कॅन्डिडेट्स आर गिवन द ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट फॉर रिव्ह्यू साठी, स्पेसिफिकली अटेम्प्टेड नॉट अटेम्प्टेड साठी तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील। ओके, आणि त्या सेक्शनचा वेळ संपेपर्यंत परत तुम्हाला त्या क्वेश्चन वरती जाता येणार आहे। दिस मीन्स दॅट कॅन्डिडेट्स कॅन गो थ्रू दिस मार्क क्वेश्चन्स इन सेक्शन अगेन बिफोर अलॉटेड टाइम। म्हणजे 30 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही त्या मार्क केलेल्या क्वेश्चन्स वरती गेलात तर तुम्हाला ते स्पेसिफिकली रिव्ह्यू करता येणार आहे। येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी एकदम सिंपल दिलेल्या आहेत। तेच आता इथे मराठीमध्ये आहे बघा की उमेदवारांना कोणताही प्रयत्न केला असो किंवा नसो, अटेम्प्टेड नॉट अटेम्प्टेड, जर तुम्हाला रिव्ह्यू साठी तुम्ही चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला आहे, म्हणजे तुम्हाला अलॉट केलेला आहे, तुम्ही जर ते चिन्हांकित केलं तर त्या विभागाचा वेळ संपेपर्यंत तुम्ही परत त्या पर्टिक्युलर क्वेश्चन वरती पुनरावलोकन रिव्ह्यू साठी तुम्ही त्या चिन्हांकित जे स्पेसिफिक मार्क केलेलं आहे त्या क्वेश्चन वरती जाऊ शकता। आता याच्यामध्ये सरळ आहे विद्यार्थी मित्रांनो, सपोज 4 सेक्शन्स आहेत,
याचा रिव्ह्यू आपण एक कॉन्क्लुजन घेऊया. 4 सेक्शन्स आहेत. तर इथे पर्टिक्युलर 25, 25, 25 आणि 25 क्वेश्चन्स असणार, म्हणजे एमसीक्यूज असणार. प्रत्येक सेक्शनला 30 मिनिटं असणार. प्रत्येक सेक्शनला तुमचे 30 मिनिटं असणार. हे क्वेश्चन्स मिक्स असू शकतात, वेगवेगळ्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे असू शकतात. तर या सेक्शन्सला कंप्लीट करेपर्यंत तुम्ही या सेक्शन मधनं दुसऱ्या सेक्शन मध्ये 30 मिनिटापर्यंत इकडे जाऊ शकणार नाही. हे त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही जर या 25 क्वेश्चन्स मध्ये काही रिव्ह्यू साठी क्वेश्चन टाकला तर ते 30 मिनिटं संपायच्या आत तुम्ही परत त्याला रिव्ह्यू करू शकता, त्याला पर्टिक्युलर करेक्ट करू शकता, जे तुम्ही रिव्ह्यू साठी टाकलेले आहेत फक्त. येते लक्षात? म्हणजेच ही टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी आहे. असं नाही की तुमचा पहिले 25 प्रश्न 20 मिनिटांमध्ये संपले की डायरेक्ट तुम्ही सेकंड सेक्शन मध्ये जाऊ शकाल. येते लक्षात? ओके. तर डेफिनेटली हा जो पर्टिक्युलर पॅटर्न आहे, ओके, तो आपला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठी आहे. बघा आता इकडे सब्जेक्टची नावं दिलेली आहे. 4 नॉन टेक्निकल, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि टेक्निकलची आपल्याला माहिती आहे सिव्हिल आणि वॉटर अँड सिवेज. आता याच्यामध्ये पर्टिक्युलर लक्षात ठेवा की हे जे सब्जेक्ट्स आहेत याच्यामध्ये मिक्स पर्टिक्युलर क्वेश्चन. ग्रुप ए मध्ये 3 क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन, 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन. म्हणजे नॉन टेक्निकल मध्ये एक जर आपण बघितलं तर 10 क्वेश्चन जे आहेत हे तुमचे कशाचे आहेत? नॉन टेक्निकलचे आहेत. 15 क्वेश्चन जे आहेत हे टेक्निकलचे आहेत सेक्शन ए मध्ये. याला 25 मिनिटं आहे, सॉरी 25 क्वेश्चन आहे आणि 30 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचं. जोपर्यंत तुम्ही हे कंप्लीट करणार नाही, ओके, आणि या 30 मिनिटांमध्ये तुमचा हा कंप्लीट झाला त्यानंतरच तुम्हाला सेकंड सेक्शन मध्ये जाता येणार आहे. तुमचे 25 क्वेश्चन 20 मिनिटांमध्ये जर संपले तरी तुम्हाला इकडे जाता येणार नाही. हीच टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आहे. आणि तसंच प्रत्येक सेक्शन मध्ये त्यांनी बायफर्केट केलेलं आहे सब्जेक्ट. ओके, 100 प्रश्न आहेत आपल्याला माहिती आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे मिळून. आणि एक 2 तासाचा तो वेळ आहे. त्यांनी 30-30 मिनिटं म्हणजे अर्ध्या तासामध्ये डिफरंट बाय डिफरंट केलेला आहे. ओके, परत एकदा एकदम थोडक्यात सेक्शन्स असणार. सेक्शन्स मध्ये 25 प्रश्न असणार. 25 प्रश्न मिक्स असणार. ओके, आणि दुसरी गोष्ट 30 मिनिटं असणार. त्या 30 मिनिटांमध्ये तो सेक्शन तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तुमचा अगोदर जरी झाला तरी तुम्हाला दुसऱ्या सेक्शन वरती जाता येणार नाही. पण तुम्ही जर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स हे अटेम्प्टेड और नॉट अटेम्प्टेड साठी रिव्ह्यू साठी टाकले असतील तर तुम्हाला त्या 30 मिनिटाचा वेळ संपायच्या अगोदर त्या सेक्शन मध्ये चेक करता येणार आहे. ओके, तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो हे सवय लावून घ्या. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल किंवा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल तर या पद्धतीची सवय लावा. म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक सेट होईल आणि ती तुम्हाला फायदेशीर होईल. कशामध्ये? तर तुमच्या एक्झामिनेशन मध्ये. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन बॅच जर जॉईन करायची असेल तर 2 दिवसासाठी 20% डिस्काउंट आहे मी मला सांगितल्याप्रमाणे. ओके, आणि हे परफेक्ट बॅच आहे जी तुम्ही स्पेसिफिकली घेऊ शकता. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जी काही टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी इथे दिलेली आहे त्याची प्रॅक्टिस ही त्याच पद्धतीने झाली पाहिजे जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील. ओके, जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.